मित्रांनो नमस्कार. आज आपण साताच्या कसोटीचा अभ्यास करणार आहोत. मग एखाद्या संख्येला साताने भाग जातो हे आपण कसं ओळखायचं? जसं आपण मागे अनेक कसोट्या पाहत आलो त्याच पद्धतीने त्या संख्येला साताने भाग जातो का हे जर आपल्याला शोधायचं असेल तर त्याची एक छोटी व्याख्या आपण पाहूयात. एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट करून उर्वरित संख्येतून ती दुप्पट वजा केल्यास येणारे उत्तर जर 7च्या पटीतील असेल तर त्या संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. लक्षात घ्या, एकक स्थानी असलेला अंक त्याची सुरुवातीला आपण दुप्पट करायची आणि तो दुप्पट केलेला अंक सोडून उर्वरित जी संख्या आहे त्याच्यातून ती दुप्पट वजा जर केली आणि येणारं उत्तर जर 7च्या पटीतलं असेल तर त्या पूर्ण संख्येला 7ने भाग जातो. एक उदाहरण आपण घेऊयात. 798. आता एकक स्थानचा अंक आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलंय, त्याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ तयार केला होता दशक, एकक, दशक, शतक स्थानाच्या अंकांविषयी. तर शेवटचा अंक आहे 8. 8ची दुप्पट जर केली ती येते 16. मग आता उर्वरित अंक कोणता? 79. ह्या 79 मधून आपण हा 16 वजा करू. 9तून 6 गेले 3 उरले आणि 7तून 1 गेला 6 उरला. बाकी मिळाली आपल्याला 63 आणि 63 हा 7च्या पाढ्यात येतो. म्हणून 798 या पूर्ण संख्येला 7ने निशेष भाग जातो असं आपल्याला सांगता येईल. अशी अनेक उदाहरणं तुम्ही स्वतः अनुभवायची आहेत आणि ही व्याख्या त्याला लागू पडते का हा अनुभव तुम्ही स्वतः घ्यायचे. धन्यवाद.